मॉर्निंग, स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज या चॅनलवर। तर आज आहे वीकेंड आणि सॅटर्डे आहे आज आणि अनिकेतचं काम चालू आहे ऑफिसचं, त्यांचं रिलीज आहे त्याच्यामुळे ते काम करतायत। आम्ही जरा लेट उठलो, रात्री मूवी बघितली, एक रात्री 2 वाजेपर्यंत मूवी बघितली। खूप दिवसांनी आम्ही मूवी बघितली, खूप फनी मूवी होती, स्ट्रेस रिलीफ, एकदम जास्त लोडवाली मूवी नव्हती, छान होती। नाव विसरले मी त्या मूवीचं पण। आणि आता वाजलेत 11, आम्ही उठलो 10 वाजता, म्हणजे 9 वाजताच उठलोय। पण मी वीकेंडला थोडी मुलांसोबत बेडवरच अशी मस्ती करत राहते, कारण त्यांना रोज तर टाइम देता येत नाही आपल्याला, तर मग मी वीकेंडला देते। वीकेंडला खूप म्हणजे 1 तास आम्ही अशीच बेडवर असतो तिघं। अनिकेत नदी कधी नसतात आमच्यात, मी अनिका भूमिका, मग दोघांना पण मम्मा हवी असते, मग आमचे थोडा वेळ तिथेच काहीतरी खेळ चालू असतात। मग त्यामुळे जसा 1 तास गेला आणि फायनली बेडवरून उठलो, सगळं आवरून झालंय आणि आता दिवसाची सुरुवात होते। आणि इथे थँक्सगिव्हिंग आहे, म्हणजे US मध्ये जो ब्लॅक फ्रायडे असतो तो खूप क्रेझी असतात डील, पण इथे एवढ्या नसतात US सारख्या। पण मंडेला आहे इथे थँक्सगिव्हिंग, सो काय काय डील आल्या असतील कुठे, आणि आम्हाला काही एवढं घ्यायचं पण नाहीये आणि मी एवढं ऑनलाईन चेक पण नाही केलंय। पण बघू, मॉलमध्ये वेळ मिळाला तर चक्कर मारेन, पण मला काही वेळ नाहीये। आज संध्याकाळी आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे हॅलोवीन डिस्प्ले बघण्यासाठी। आता सगळीकडे पंपकिन पॅच लागले आहेत, पण आता हे 3 दिवस इतका बाहेर पाऊस आहे त्याच्यामुळे जाता नाही आलं। आणि आता संध्याकाळी एका फ्रेंडने सांगितलंय की आपण हॅलोवीन डिस्प्ले बघायला जाऊया, सो तिथे आम्ही जाणार आहोत संध्याकाळी। आणि आताही बाहेर पाऊस पडतोय, पण बघू। आणि उद्या माझी प्रॅक्टिस आहे आणि ती खूप लांब आहे, रिचमंड म्हणून आहे वँक्युअर डाऊनटाउनला, तिथे एक मुलगी राहते, तर तिच्या घरी होणार आहे उद्याची प्रॅक्टिस, आमचं वाटतं दिवस जाणार त्याच्यात। तर चला, आता माझं जे रोजचं हॅबिट आहे सकाळी उठल्यानंतर जिरा सोप मेथी वॉटर पिणं, ते पिते, मुलांना ब्रेकफास्ट देते आणि आजच्या कामांना सुरुवात। जरी ऑफिसला सुट्टी असली तरी आपल्याला कधीच सुट्टी नसते, किचनला घरच्या कामांना कधीच सुट्टी नसते। आता वाजलाय दुपारचं 1 आणि आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि आम्ही चाललोय आता कॉस्कोला। मी तर खूप महिन्यांनी जाते कॉस्कोला, आलेली त्यावेळी एकदा गेलेली होती, नाहीतर मी तर आल्यापासून शॉपिंगला जातच नाही। सगळं जे शॉपिंग आहे, ग्रॉसरी शॉपिंग, सगळं अनिकेत करतायत, कारण मी अति बिझी झाली आहे त्याच्यामुळे। पण आता थोड्याच दिवसात मी सुरू करेन सगळं, कारण माझं जे डान्सचं एकदा झालं काय मग सुरू करेन। त्यामुळे आम्ही कुठे फिरायला पण नाही गेलोय आणि पाऊस असा छान पडतोय, सूर्य दिसतच नाहीये। आणि तुम्हाला आता मी बाहेर पण दाखवते, फॉलला सुरुवात झालेली आहे आणि आता थोडी अजून झाडांचा कलर चेंज व्हायला लागलाय। आता आम्ही 2-2.5 तासानंतर कॉस्कोतून बाहेर पडलो। मरणाची इथे कॉस्कोला गर्दी असते, रिटर्नच्या लाईनला तर 2-2, 3-3 तास उभं राहावं लागतं। कोणत्याही कॉस्कोला जावा, मरणाची गर्दी असते आणि पाऊस पण खूप पडतोय आणि थंडी तर आहे। आम्ही US मध्ये असतानाच सगळे सांगायचे वँक्युअर मध्ये खूप पाऊस असतो, पण आता जो हा वीक चालू झालाय पाऊस तो चालूच आहे। तर आता आम्ही चाललोय घरी, वाजले 4:30 आणि पाऊस तर पडतच आहे आणि आम्हाला जायचं आहे 6:30 वाजता हॅलोवीन डिस्प्ले बघण्यासाठी। आता हॅलोवीन येणार 31ला, तर सगळीकडे डेकोरेशन करतात, जसं क्रिसमसला करतात तसंच। तर आम्ही जाणार आहोत, एका फ्रेंडने मला विचारलंय, तर आम्ही संध्याकाळी जाणार आहोत। आणि अनिका झोपली आहे आता। ऍक्च्युली मला कॉस्कोमध्ये काही शूटच नाही करायला मिळालं, आणि कारण US मध्ये आणि इथे खूप म्हणजे खूप फरक आहे। इतकी गर्दी, कार्टच असं करायला नाही मिळायचं, त्यात दोन्ही मुलांकडे लक्ष द्या, त्यांना सांभाळा आणि वस्तू घ्या, त्यामुळे मोबाईल बाहेर काढणं डिफिकल्ट, इतकी गर्दी आहे। छान कॉस्कोमध्ये ऑफर पण खूप चाललेले आहेत आणि इंडियन स्वीट वगैरे पण खूप होती, स्वस्त होती, जिलेबी वगैरे ना, आणि काय $5 काय पण। ऍक्च्युली जिलेबी वगैरे होती, मी म्हटलं नको घेऊया, कारण आमचं पार्सल येतं इंडियातून, त्याच्यामुळे एवढं स्वीट कोण खाणार, पण आहेत ऑफर चांगल्या होत्या खूप। आणि मेन म्हणजे आम्ही ह्याच्यासाठी गेलेलो आज की आम्हाला सगळ्या विटॅमिनच्या गोळ्या घ्यायच्या होत्या। LA मध्ये कधी घेतल्या नाही US मध्ये आल्यापासून, पण इथे त्याची गरज आहे। इथे सूर्यच दिसणार नाही 6 महिने, सूर्य म्हणजे हे वातावरण असं ढगाळच राहणार, त्यामुळे विटॅमिन D इथे कमीच होतं लोकांचं,
तर जेवढ्यांना आतापर्यंत भेटलोय तर सगळे सांगतात नाही विटॅमिन डीच्या गोळ्या चालू करा. तर त्यामुळे आता आम्ही त्या मेन घ्यायला गेलेलो, कारण आम्ही कधी घेतल्या नाही त्या गोळ्या वगैरे असल्या. गोळ्यांपासून आम्ही लांबच राहतो, तर त्या सगळ्यांना मल्टीविटॅमिन फक्त घ्यायचो युएसला असते वेळी गमी, पण बाकी कोणते नाही घ्यायचं. तर आता विटॅमिन सी, विटॅमिन डी, मुलांच्या विटॅमिन डी ह्या सगळे आम्ही मेन म्हणजे गोळ्या घ्यायला गेलेलो होतो. आणि त्याच्यावर पण ऑफर लागलेल्या होत्या छान. तर सगळ्या आधी गोळ्या घेतल्यात आणि त्याच्यानंतर थोडी बाकीची शॉपिंग होती ती पण केली. मी दाखवेन तुम्हाला घरी गेल्यावर, वेळ मिळाला तर शॉपिंग काय काय केली आहे ती. तर आता पोचू थोड्या वेळातच घरी. तर आता घरी आलो, त्यानंतर सामान वगैरे लावलं आणि आता आम्ही 6:30 झालेत. चहा वगैरे घेतली आणि आता आम्ही निघालोय हॅलोविन डिस्प्ले बघण्यासाठी माझ्या एका फ्रेंड सोबत. तर त्याचं टायमिंग काहीतरी 6:30 to 8 की 10 असं काहीतरी आहे. तर आता थोडासा पाऊस थांबलाय, तर आता आम्ही निघतो आणि आता डायरेक्ट भेटू आपण हॅलोविन डिस्प्लेच्या इथे. कांचू त्याला हात लावू जा, पुढे जा. कांचू मारू नको. काय शिकत आता आम्ही एका ठिकाणहून जाऊन आलो आणि आता इथे दुसऱ्या ठिकाणी आलोय तसंच हॅलोविन डिस्प्ले बघायला. तो पहिला पण खूप छान होता. पार्किंग मिळत नव्हती आम्हाला, जस्ट आम्हाला आता पार्किंग मिळाली आणि आता आम्ही आलो इथे. तर इथे बघूया कसं आहे ते. गुड मॉर्निंग. तर माझा जो विकेंडचा व्लॉग होता तो माझा एंड नाही केलाय मी. त्यानंतर काल होता थँक्सगिव्हिंगला पण आम्ही एका फ्रेंडच्या घरी गेलेलो होतो डिनरला. आणि त्या दिवशी संडेला मी व्लॉग पूर्ण घेऊ नाही शकली, कारण की त्या दिवशी पण त्या दिवशी पूर्ण दिवस डान्सची प्रॅक्टिस होती आणि मग कुठेतरी गेलो, त्यामुळे पूर्ण खूप हेक्टिक दिवस होता. आणि तर तो ब्लॉग कंटिन्यू अजून चालू आहे. तर आज आहे ट्यूजडे, काल मंडे होता. काल थँक्सगिव्हिंग होता. इथे US मध्ये नोव्हेंबरमध्ये असतो, इथे काल असतो. पण इथे काय एवढ्या डील नसतात चांगल्या, तर आम्ही काय कुठे गेलो नाही शॉपिंगला. काल रात्री एका फ्रेंडकडे गेलेलो होतो डिनरसाठी. तर आता भुवी स्कूलला गेली. काल भुवीला सुट्टी होती, अनिकाला पण काल सुट्टी होती आणि भुवी आता स्कूलला गेली. आणि आजचं क्लायमेट आहे ते खूप छान क्लायमेट आहे. मस्त बाहेर ऊन आलेलं आहे, बघू शकताय ऊन मस्त आलेला बाहेर आहे.
आणि व्हँक्युअरमध्ये ऊन दिसणं ह्या दिवसांमध्ये म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, कारण इथे ऊनच नसतं, पाऊसच असतो 6 महिने कंटिन्यू. तर आता छान ऊन आले. चला आता मी अनिकाला ब्रेकफास्ट देते, मी ब्रेकफास्ट करते, त्यानंतर जेवणाची तयारी. आज पण मला डान्स प्रॅक्टिसला जायचं आहे. माझं ठेवलंय मी पाणी बॉईल करायला, जे मी जिरा सॉफ्ट वॉटर पिते ते. तिथे अनिकाला ब्रेकफास्ट देते आणि मग मी पण ब्रेकफास्ट करून घेते. तर आता मी जाते जिमला. खूप दिवस झाले हल्ली म्हणजे होतच नाही आहे कंटिन्यू जायला, कारण की हेच सगळे प्रॅक्टिस वगैरे चालू आहे. कधी वेळ मिळाला तर मी जराशी जाऊन येते. तर चला आता मी चालली आहे जिमला, मग येऊन सगळं आवरते. बाकीचं जेवण झालं माझं, आता जेवण दाखवते काय काय बनवलंय. ते चपाती, वरण आणि शेंगा बटाट्याची भाजी. आता आली मी घरी आणि आता सगळ्या मुलांनी पसारा घालून ठेवलेला आहे आणि मी सगळं डेकोरेशनचं सामान पण बाहेर काढलेलं आहे. तर त्यामुळे सध्या ड्रॉइंग रूम मध्ये पसारा आहे, तो इग्नोर करा, कारण आता आम्हाला डेकोरेशन करायला पण घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मग ते मी जास्त काही करत नाही, असंच ठेवते. आणि आता आलंय कॉस्कोचं पार्सल. कॉस्को मधून काही गोष्टी ऑर्डर केल्या होत्या, तर त्या आता ओपन करते. काय काय आलं ते तुम्हाला पण दाखवते. सो आता काय काय कॉस्को मध्ये ऑर्डर केलं. हे बघा, त्यांनी मेन म्हणजे आली माझी ग्रीन टी, जी संपली होती. खूप दिवस झाली माझी ग्रीन टी संपलेली. त्यानंतर ही आम्ही बिस्किट खातो, आमंड फ्लोअर वाले जे क्रॅकर्स आहेत ते आलेले आहेत. आणि उलट घातलंयस ते, मागचं पुढे पुढचं मागे वरचं. आणि आता हे ऑलिव्ह ऑइल 3 पॅक्स आम्ही ऑर्डर केलेले आहेत, 3 बॉटल. पण एक बॉटल आणि ती कशी होऊन आलेली आहे ती बघा, पूर्ण तुटून फुटून आलेली आहे एक बॉटल. हे बघा, ही बॉटल अशी बघ कशी होऊन आली. का मीच केली वापरी कशी? अरे ते आली असं मी काय करतो. सो सगळ्यांची, ज्यांना आतुरतेने सगळे बाहेर राहणारे जे वाट बघत असतात, ते म्हणजे इंडियातून जे दिवाळीसाठी पार्सल येतं त्याचं. आणि आमचं आता पार्सल आलेलं आहे दिवाळीचं. 2 वर्षांनी पार्सल, गेल्या वर्षी पार्सल नाही मागवलेलं होतं, ह्या वर्षी पार्सल आलेलं आहे. आणि पार्सल खूप लवकर आलं. उद्याचं लास्ट डेट होती पण ते आजच आलंय. उद्या नाही, थर्सडेला येणार होतं पण आजच आलंय. आणि आता ते पार्सलवाल्याने खाली ठेवून गेलंय आणि अनिकेत आता घेऊन येत आहेत. सो पार्सल आलेलं आहे, अनिकेत घेऊन येत आहेत, मी तुम्हाला दाखवते. बघा, पार्सल फायनली आलेलं आहे आमचं. आइए आपका इंतजार था. एक्साइटेड झालेली आहेत. अनिका काय आलं? चकली आली. कोणी पाठवली चकली? चकली आली. कोणी पाठवली? आजीने. तर अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मी इथे एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कोकण फॅमिली इन USA या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इंडियामधून काय पार्सल आलं आहे नक्की तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पूर्ण अनबॉक्सिंगचा व्हिडिओ मी टाकणार आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघा. आणि तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या.